जरीही दोन्ही कानाने आवाज येत नसला, तरीही मी स्वतःला असंच मानत आले, की मी लिप्स रीडिंग करते, तर आय एम अ गुड ऑब्झर्वर. हा जो प्रवास होता, हा खूप खडतर राहिलेला आहे. खूप याच्यामध्ये अडथळे येत गेलेत. मला असं वाटायचं, जे मला आवाज येतोय, तेवढाच इतरांना पण येतोय. मला हे मुळात माहितीच नव्हतं, की मला आवाज येत नाही. आवाजाचा व्हॉल्यूम पण वाढवला, तरीही मला काही म्हणजे कळत नव्हतं. माझे पप्पा तिथे होते. त्यांना एकदम घळाघळा रडायला आलं, की हे असं कसं असू शकतं? ही आतापर्यंत तर आपल्याला बोलत होती. काहीच बरोबर. कसं बोलू शकत नाहीये. 12वी मध्ये मी 94% मिळवलेत क्या बात है! आणि अमरावती बोर्डातून म्हणजे विभागातून मी पहिली आले. त्यांचं एक वाक्य नेहमीच माझ्या लक्षात राहिलंय, की अ, "तुला ना असं काम करायचंय, की तुझ्या सहीसाठी लोकांची लाईन लागली पाहिजे. क्या मला बात है! तुझ्याकडून एवढंच स्वतःशी तुलना करा. इतरांशी केल्यापेक्षा स्वतःची तुलना जर केली, की कालपेक्षा आज मी बेटर आहे. मला वाहनांची पण आवाज येत नाही." नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. नुकताच यू-पी-एस-सीचा रिझल्ट लागलाय. 6 मार्चला यू-पी-एस-सीचा रिझल्ट लागलाय आणि 8 मार्च हा महिला दिन. तुम्हाला माहिती आहे की आपण महिला दिनानिमित्त सन्मान महिला कर्तृत्वांचा ही एक सीरीज चालवत असतो. वास्तव कट्टा आणि इग्नाइट अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने ही सीरीज चालू असते आणि योगायोगाने सन्मान महिला कर्तृत्वाचा ही सीरीज चालू असताना यू-पी-एस-सीच्या रिझल्टमध्ये रेणुका केकन या यू-पी-एस-सी मधून आय-ए-एस पदी त्यांचं सिलेक्शन होतंय. मॅडम आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर वडील शिक्षक मूळच्या तुम्ही अकोल्याच्या. येस. वडील शिक्षक आहेत, परंतु रेणुका मॅडमला दोन्ही कानाने ऐकता येत नाहीये आणि यू-पी-एस-सीचा हा त्यांचा 3रा अटेम्प्ट होता. पहिला अटेम्प्ट फेल, दुसरा अटेम्प्ट फेल पूर्वपरीक्षा पास नव्हत्या. परंतु 3ऱ्या अटेम्प्टमध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही टप्पे पार करून आता त्या आय-ए-एसकडे त्यांनी मजल मारलेली आहे. मॅडम पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत. खरं तर महिला दिनाची आमची ही सीरीज चालू आहे आणि त्याच्यातच तुमचा पॉडकास्ट घेण्याची आम्हाला ही संधी मिळाली. खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण माझ्या माहितीनुसार तुम्हाला दोन्ही कानाने ऐकायला येत नाही. तरीही तुम्ही फर्ग्युसनमध्ये शिक्षण घेतलं. सोशिओलॉजी तुमचा सब्जेक्ट होता आणि मला वाटतं ऑप्शनलला पण तुम्हाला सोशिओलॉजी होता. ह्या सगळ्या गोष्टी असतानाही आज तुम्हाला हे यश मिळालंय. काय सांगाल? सुरुवात कशी झाली होती या प्रवासाची? तर सर्वप्रथम तर थँक यू सो मच. महिला दिनानिमित्त या सीरीजमध्ये यायची संधी मिळाली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एकंदरीत हा जो प्रवास होता, हा खूप खडतर राहिलेला आहे. खूप याच्यामध्ये अडथळे येत गेलेत. पण अनेक अडथळ्यांना सामोरे जाऊन किंवा अडथळ्यांना अडथळे न घेता आपण एक स्ट्रेंग्थ घेतलं पाहिजे किंवा त्याला एक आपण आपली पॉवर समजलं पाहिजे, असं मला वाटतं. अगदी बरोबर. जरीही दोन्ही कानाने आवाज येत नसला, तरीही मी स्वतःला असंच मानत आले, की मी लिप्स रीडिंग करते, तर आय एम अ गुड ऑब्झर्वर. ॲटलीस्ट जर मी गुड लिसनर नाहीये, तर मी वेल ऑब्झर्वर आहे. अगदी तर बरोबर. त्या बेसिसवर 100% मी माझ्या ऑब्झर्विंग स्किलवरती फोकस करून 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे, ते मी मराठी माध्यमातून केलेलं आहे. 4थी पर्यंत मी जिल्हा परिषद शाळेला शिकले आणि त्यानंतर माध्यमिक शाळा माझी मराठी मीडियम होती. तर अ, म्हणजे मला खूप गोष्टी ज्या होत्या त्या बिलकुलच माहिती नव्हत्या, की लाइक खूप कॉमन वर्ड्स आहे, त्या मला माहिती नव्हत्या, की याला असे-असे वर्ड्स म्हणतात किंवा काय. पण फक्त पुस्तकी ज्ञान होतं, की हां, म्हणजे ही लँग्वेज आहे आणि पेपरमध्ये आपल्याला ही लिहून यायची किंवा जस्ट की लाइक आपण म्हणतो, की रट्टा मारणे, तसं सगळं 10वी पर्यंत चालत आलेलं. पण अ, खूप डॉक्टरांकडे गेले वगैरे, तर मला असं समजून आलं, की अ, शाळेमध्ये मी खूप माझ्या मित्र-मैत्रिणींना विचारायचे, की काय विचारलंय, काय सांगितलेलं किंवा व्हॉटएव्हर जे काही शिकवत होते त्यामध्ये मला अडचणी येत होत्या, की आणि मला असं वाटायचं, जे मला आवाज येतोय, तेवढाच इतरांना पण येतोय. मला हे मुळात माहितीच नव्हतं, की मला आवाज येत नाही. सो मी 10वी म्हणजे पर्यंत तुम्हाला माहीतच नव्हतं की तुम्हाला आवाज येत नाहीये. हां, मला माहितीच नव्हतं. बरं. त्यामुळे म्हणजे मी असं समजायचे, की असाच आवाज इतरांना पण येतोय आणि म्हणून मला असं म्हणजे भासलं नाही किंवा जाणवलं नाही, की मला 10वी पर्यंत काहीतरी प्रॉब्लेम होता.
आणि मी एक ती खूप चांगली गोष्ट मानेल, की बरं झालं मला माहिती नव्हतं, की मला आवाज येत नाही. कारण जर माहिती असतं, मे बी तो मला म्हणजे माझ्या बालपणापासूनच माझा माइंडसेट राहिला असता. मे बी अभ्यासावर पण परिणाम झाला असता. त्यामुळे मी ही गोष्ट बिलकुल म्हणजे विसरले किंवा डोक्यात मी घेतली नाही. पण मग तुम्हाला ते कळायचं कसं बोललेलं? अ, म्हणजे असंच की मी लिप्सिंग वगैरे करायचे, तर मला असं वाटायचं की म्हणजे खूप इन जनरल गोष्टी असतात. अ, मला या माझ्या पूर्ण जर्नीमध्ये किंवा हे समजण्यामध्ये माझ्या आई-वडिलांचा आणि माझ्या मित्र-मैत्रिणींचा खूप जास्त सहवास होता. ते मला सांगायचे, की याचं मीनिंग असं होतं. म्हणजे खूप जनरल गोष्टी, की ज्या एखाद्या लहान बाळाला सांगाव्या लागतात. तर मी 8वी-9वी मध्ये असताना मला ते समजून सांगायचे, की या गोष्टीला असं म्हणतात किंवा व्हॉटएव्हर जे काय असेल. तर असं झालं, की मी 9वी-10वी मध्ये असताना मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि म्हणजे अनेक हॉस्पिटलमध्ये चेक केलं, की मला कळत नाही, मला शाळेमध्ये असे प्रॉब्लेम येतायत वगैरे. खूप डॉक्टर म्हणायचे, की म्हणजे माझ्या आई-वडिलांना मूर्खात काढायचे, की तुम्ही म्हणजे असं समजू नका, की हिला आवाज वगैरे येत नाही. हिला आवाज पण येतो, हिला कळतंय आम्ही काय बोलतोय सगळं. मग प्रॉब्लेम कुठे आहे? मग मी 10वी मध्ये गेले हॉस्पिटलमध्ये. तेव्हा डॉक्टरांनी मास्क लावलेला होता आणि त्यानंतर मी म्हणजे जेव्हा बोलत होते, ते मला बिलकुलच समजत नव्हतं. मला हं. काहीच आयडिया नव्हती. त्यांनी म्हणजे आवाजाचा व्हॉल्यूम पण वाढवला तरी मला काही म्हणजे कळत नव्हतं. माझे पप्पा तिथे होते. त्यांना एकदम घळा-घळा रडायला आलं, की हे असं कसं असू शकतं? ही आतापर्यंत तर आपल्याला बोलत होती. काहीच बरोबर. कसं बोलू शकत नाहीये? मग तेव्हाच म्हणजे मला समजलं, की अ, जे काही आपण नॉर्मल म्हणतो किंवा आत्तापर्यंत जे काही आपल्याला म्हणजे आपण स्वतः समजत होतो, तसं आपण नाहीये आणि मला ती गोष्ट त्या हॉस्पिटलमध्ये समजली. मग त्यानंतर डॉक्टरांनी म्हटलं, की एक हिअरिंग एड तू यूज करून बघ आणि त्याने तुला कसं वाटतं ते मला सांग. मी हिअरिंग एड तिथे हॉस्पिटलमध्ये यूज केल्यानंतर मला एकदमच असं हे झालंय, की किती गोष्टींचा आवाज मला एकदाच येतोय. फॅन सुरू आहे किंवा पाखरं बाहेर किलबिलतायत किंवा टेबलवर नॉक होतोय, डोअर कोणीतरी नॉक करतंय. ह्या सर्व गोष्टी मला हॉस्पिटलमध्ये जाणवायला लागल्या. बरं. आणि मी खूप शॉक झाले, की ह्या गोष्टींचा पण आवाज होता आणि जो मी ऐकलाच नाहीये. 10वी पर्यंत ऐकलेलं नाहीये. बिलकुलच ऐकला नव्हता. असं म्हणजे मला माहितीच नव्हतं, की फक्त बोलताना जे लिप करतायत त्याचा आवाज. पण इन जनरल तर मी लिप करू शकत नव्हते. मग मला ते त्यानंतर समजलं आणि मी खूप रडायला लागले, की एवढ्या गोष्टींचा आवाज मला माहिती नाहीये आणि हा मला आत्ता माहिती पडतोय एवढ्या वर्षानंतर. माझ्या पप्पांना, मम्मीला मी सांगत होते, की म्हणजे मी इतके आश्चर्य होऊन सांगायचे, की "तुम्हाला माहिती आहे याचा पण आवाज येतो." तेव्हा ते पण अक्षरशः रडायला लागले होते, की म्हणजे त्यांनाही तेव्हा समजलं, की मला एवढ्या गोष्टी मी ऐकलेल्या नाहीये, मग एवढ्या तोपर्यंत गोष्टी मी त्यांनाही माहीत नव्हतं. त्यांनाही माहिती नव्हतं. बरं. म्हणजे एवढाच समज होता, की कमी आवाज येतो हं. आणि तोही मी सांगितलेलं, की मला स्कूलमध्ये नाही समजत आहे, एवढंच. पण मी जर लिप वगैरे करते, तर त्यांनीही तो प्रॉब्लेम एवढा सिरियसली नव्हता घेतला. म्हणजे कॅज्युअलच समजत होते, की हां, असू शकतो. समोरासमोर बोलताना कळतंय. हां, समोरासमोर बोलताना कळतंय. पण मला ह्या मास्क वगैरे लावणे किंवा आपल्या पाठीमागे जर असं काहीतरी होतंय किंवा खूप गोष्टी ह्या म्हणजे सगळ्याच गोष्टी समोरासमोर होणार नाही. बरोबर. सो ही गोष्ट मला नंतर समजली. त्यानंतर प्रश्न आला, की "तू एक मुलगी आहे आणि तू मशीन लावणार का?" म्हणजे दोन्ही कानाला तू हिअरिंग एड यूज करशील का? कारण एक ग्रामीण भागातून मुलगी येते आणि ती अचानक 10वी मध्ये जर समजतंय लोकांना, की हे ॲबनॉर्मल आहे. तर ती गोष्ट माझ्या मम्मी-पप्पांसाठी पण एक म्हणजे नॉर्मल नव्हती किंवा कॅज्युअल नव्हती. सो त्यांनीच मला आधी प्रश्न विचारलाय, की "तुला चालेल का? बरं. तू लावणार का?" हं. मी म्हटलं, की "पप्पा जर मला एवढ्या गोष्टी कळतायत, एवढ्या गोष्टी आवाज येतायत, लोकं काय म्हणतील?" हा प्रश्न केल्यापेक्षा मला मशीन लावणं जर लोकं काय म्हणतील हे कळणार असेल, तर काही प्रॉब्लेम नाहीये ना, क्या काय बात है! हरकतच नाहीये लावायला. बरोबर. कुठे म्हणजे अडण्यासारखी अशी गोष्ट नव्हती. त्यामुळे मी जे काही प्रॉब्लेम येत गेले, त्याला पॉझिटिव्हली म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने फेस केलंय. त्यानंतर मला 10वी मध्ये 84% मिळाले होते. बरं. मग ह्या एवढ्या अडचणी होत्या आणि माझं असं टार्गेट होतं, की मला अबोव्ह 90% मार्क्स पाहिजे वगैरे. पण
मी माझ्या अडचणींना अडचण घेतली नव्हती. त्यामुळं मे बी तशी माझी हे असेल, की मला 90% अबाव पाहिजे म्हणजे. पण माझ्यामधल्या ज्या ॲबिलिटीज होत्या, मी माझ्या डिसॅबिलिटीजला साईडला ठेवून, की नाही मी म्हणजे मला एवढा विश्वास होता, की 90 अबाव जाऊ शकते. 84% आल्यानंतर मी खूप रडायला लागले. पण माझे मम्मी-पप्पा वाज लाइक, की "तुला आत्ता ऐकू येतंय आणि तू जर 80 अबाव जातीयेस, तर आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे." अगदी बरोबर. त्यानंतर 11वी-12वी मध्ये मी त्यानंतर मशीन वगैरे असल्यामुळे म्हणजे खूप साऱ्या अडचणी सॉल्व्ह होत गेल्या. हळू-हळू कन्व्हर्सेशन वाढत गेलं. संवाद म्हणजे माझं कम्युनिकेशन वाढत गेलं. त्यानंतर 11वी-12वी मध्ये चांगला अभ्यास करून 12वी मध्ये मी 94% मिळवलेत क्या बात है! आणि अमरावती बोर्डातून म्हणजे विभागातून मी पहिली आले. ग्रेट. मग तेव्हाचा जो आनंद होता ना, तो व्यक्त न करण्यासारखा म्हणजे खूप मी एक्सप्रेस पण नाही करू शकत, की माझ्या मम्मी-पप्पांच्या काय फीलिंग्स होत्या किंवा माझ्या शिक्षकांना काय वाटलं. कारण खूप जणांना तर माहितीच नव्हतं. त्यांना मी नॉर्मल होते. पण माझ्या मम्मी-पप्पांना जेव्हा समजलं आणि त्यात जर तू एवढे मार्क्स मिळवतीये, मार्क्सचं काहीच नाही, तू ॲट असा तुझा प्रॉब्लेम आहे आणि तू मला खूप शिकायचंय म्हणते, तर ती गोष्ट पण खूप मोठी आहे. मग असं करत-करत अ, माझा अमरावती बोर्डातून पहिला नंबर आला आणि मला हे समजलं, की जर मी नॉर्मल मुलांपेक्षा पण पुढे जाऊ शकतेय. जर मी खूप विद्यार्थी जे करू शकत नाही, ते जर मी करू शकते. जर मी प्रॉब्लेममध्ये करू शकते, तर मी प्रॉब्लेमचा का विचार करावा? अगदी बरोबर. मग मी हळू पुढे गेले आणि मग विचार केला, की पुण्यामध्ये शिकायला जायचंय. फर्ग्युसनमध्ये मी प्रवेश घेतला 2019 मध्ये. ओके. हां. कोविडच्या आधी. येस. तर 2019 मध्ये प्रवेश घेतला. 6 ते 7 महिने कॉलेज मी ऑफलाईन केलं होतं. मग ऑफलाईन कॉलेज केलं. मग सर्व इंग्लिश बोलायचे. सगळं काही इंग्लिशमध्ये होतं. लेक्चर्स वगैरे इंग्लिशमध्ये व्हायचे. आधीच लिप्स रीडिंग मराठीमध्ये आत्ता शिकून आले आणि आता इंग्लिशमध्ये लिप्स रीडिंग एवढ्या लवकर कशी समजणार? म्हणजे जी काही लँग्वेज आहे ती बुकमधली मला समजते आणि तीच जर मी मराठीमध्ये म्हणजे इथपर्यंत होतं, की लाइक 7वी-8वी मध्ये सायन्ससारखा सब्जेक्ट किंवा इंग्लिश हे जे सब्जेक्ट झालेत, हे कुणी बोलत नाही ना आपल्याला. इन जनरल लाईफमध्ये तर आपण नाहीच इंग्लिश बोलत. बोलतच नाही. नाही. तर हे सब्जेक्ट मी मराठी मीडियमचं बुक आणून रीड केलेत. लाइक एक इंग्लिश स्टेटमेंट रीड करायचं, एक मराठी. असं करत म्हणजे माझ्या डबलने हे व्हायचा, अभ्यास पण डबल व्हायचा. मग असं व्हायचं की लाइक नॉर्मलला जर 3 तास लागतायत, तर मला 6 तास लागतायत अभ्यासाला. तेवढ्या अडचणी येत गेल्या. मग नंतर प्रश्न आला इंग्लिशमध्ये लिप्सिंगचा. फर्ग्युसनमध्ये गेले. पहिल्याच दिवशी खूप जास्त रडले. खूप म्हणजे की हे जे काही लेक्चर झालं, आपण एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये कशासाठी आलोय? आणि आपल्याला इथे येऊन काहीच कळत नाहीये. म्हणजे सगळे फॉरेन ची मुलं वगैरे बोलतायत आपल्याशी. म्हटलं मला तर काहीच कळत नाहीये आणि आपण एवढ्या म्हणजे ग्रामीण भागातून आलो, हा भाग वेगळा. इथे जर नॉर्मल ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना एवढ्या अडचणी येतायत, तर त्या मला किती येतील, बरोबर. असं मला वाटायला लागलं. मी ॲडमिशन चेंज करण्यासाठी गेले, ऑफिसमध्ये गेले. म्हटलं मला मराठी माध्यम करायचंय. मी इंग्लिशमध्ये प्रवेश घेतलाय, पण मला लिप्सिंग पण कळत नाहीये आणि मला खूप अवघड जातंय आणि जर बरं. समजलंच नाही, तर मी म्हणजे माझा काय अर्थ आहे इथे? उपयोगच नाही. हां, उपयोगच नाहीये. पण सर बोलले, की "तू फक्त 1 आठवडा थांब. तुला काहीच नाही समजलं, तू काहीही करू नको. आम्ही तुला नोट्स प्रोव्हाईड करतो." त्यांनी नोट्स प्रोव्हाईड केल्यात आणि म्हटलं ठीक आहे ना. म्हणजे नंतर मला असं वाटलं, नॉर्मल मुलांना 10 तास लागतील, तर मला 12 तास लागतील, 13 लागतील अभ्यासाला. थोडा शिल्लक वेळ करू. बरोबर. पण इंग्लिशही शिकायचंय. ही माझी जिद्द होती, की नाही फक्तच मराठी शेवटपर्यंत म्हणजे हे होणार नाही. तर हिंदी आणि इंग्लिश पण आपल्याला लिप्सिंग यायला पाहिजे. म्हणून मग मी माझा प्रवेश तोच ठेवलाय. माझं ॲडमिशन इंग्लिशमध्येच ठेवलंय. आठवड्यानंतर मी फर्ग्युसनमध्ये अ, म्हणजे जनरल जो जनरल टॉपर जो होता त्याला 20 मार्क्स होते आणि मला 22 मार्क्स होते. क्या बात है! असं झालंय 25 मार्क्सची टेस्ट होती. मग मला असं वाटलं यार आपण स्वतःला म्हणजे असा का न्यूनगंड ठेवलाय, की आपण स्वतःला एवढं का कमी समजतोय? मग मला ते जाणवायला लागलं, की नाही आता आपण इंग्लिश ठेवायचं आणि आपण काहीतरी आपल्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे आणि म्हणून आपला योगायोगाने हा प्रवेश पण चेंज झालेला नाहीये. बरोबर. असं झालं.
त्यानंतर फर्ग्युसनमध्ये पण असं झालं की लाईक 6 महिने 7 महिने झाल्यानंतर परत कोविड सुरू झालं. मग ऑनलाईन क्लासेस त्याचे परत वांदे की आता ऐकायला कसं येणार? आता तर लिप्सिंग पण नाहीये. बरोबर. मग ऑनलाईन क्लासेस म्हणजे आता हेडफोन लावून ऐकायचं किंवा हे पण माझ्यासाठी प्रॉब्लेम होता. जर व्हिडिओ सुरू केला तर मला कळायचं की हां, मॅम असं-असं शिकवतायत. पण जर फक्त ते ऑडिओ लेक्चर असेल तर मला अडचणी यायच्या. मग आता व्हिडिओ सुरू असायला नेटवर्क चांगलं लागेल. ग्रामीण बरोबर. भागामध्ये ते अवेलेबल नाहीये. मग तरीही मित्र-मैत्रिणींशी संवाद साधून किंवा काय शिकवलंय वगैरे असं आणि अशी जेव्हा आपली फेज असते ना, तेव्हा आपल्याला म्हणजे आपले जे फ्रेंड्स आहेत ते पण खूप चांगले लागतात. लाइक की आपल्याला कुणीतरी एक सहारा असलं पाहिजे किंवा कुणीतरी हेल्प केलं पाहिजे. हे खूप आधीपासूनच वाटत होतं आणि मला योगायोगाने तसेच पॅरेंट्स पण मिळाले, फ्रेंड्स पण मिळाले. त्यानंतर अ, फर्ग्युसनमध्ये जेव्हा टोटल फायनल रिझल्ट आला, त्यामध्ये मी टॉप 15 मध्ये माझं नाव होतं. क्या बात आहे! आणि म्हणजे मला तेव्हा खूप भारी वाटलं, की मग मी ठरवलं, की म्हणजे यू-पी-एस-सी करण्याच्या बाबतीत मी खूप आधीपासून ठरवलेलं होतं. कधी म्हणजे हे कधी माहित होतं की यू-पी-एस-सी करायची आपल्याला? हां, म्हणजे मला तसं 4थी-5वी पासूनच असं अधिकारी बघितल्यानंतर थोडंसं लाइक मोटिव्हेशन होतं, की काहीतरी वेगळं आहे. आणि माझे पप्पा जिल्हा परिषदवरती शिक्षक असल्यामुळे त्यांचं एक वाक्य नेहमीच माझ्या लक्षात राहिलंय, की अ, "तुला ना असं काम करायचंय, की तुझ्या सहीसाठी लोकांची लाईन लागली पाहिजे. क्या मला बात है! तुझ्याकडून एवढंच हवंय." ग्रेट. आणि ते वाक्य मला त्यावेळेत काहीच समजत नव्हतं. याचा मीनिंग काय होतो? सहीसाठी लाईन लागणे म्हणजे काय? मला काही आयडिया नव्हती. 8वी पण मी ते वाक्य लक्षात ठेवलं. मग 8वी, 9वी, 10वी पुढं-पुढं जात असताना मला समजलंय, की हां, हे वाक्य असं-असं होतं आणि पप्पांना मला क्लास 1 ऑफिसर म्हणूनच बघायचंय. मग नंतर ठरवलंय, की नाही आपण यू-पी-एस-सी करायचंय. 11वी-12वी मध्ये मी कला शाखेत नंतर प्रवेश घ्यायचं ठरवलं. फर्ग्युसनमधून शिक्षण घ्यायचंय हे ठरवलंय आणि त्यानंतरची जर्नी जी होती ती माझी ग्रॅज्युएशन संपल्यानंतर मी दीपस्तंभमध्ये प्रवेश घेतला 2023 मध्ये. ओके. येस. दीपस्तंभ माहिती का सर? तुमचा टी-शर्ट पण दीपस्तंभ मनोबलचा आहे. येस सर. दीपस्तंभला कशा अटॅच झालं? सर दीपस्तंभ म्हणजे मनोबल हं, की एक अशी संस्था की जी पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट आहेत. म्हणजे हं. ज्यांना फिजिकल डिसॅबिलिटीज आपण म्हणतो, जे येस. दिव्यांग मुलं आहेत, त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी काम करते. तर मनोबल नावातच असं आहे, की त्यांच्या मनाची शक्ती वाढवणं, हे एक इन्क्लुझिव्ह एन्व्हायर्नमेंट क्रिएट करणं, हे दीपस्तंभाचं काम. बरोबर. तर म्हणजे माझ्या लाईफमध्ये जो आपण म्हणतो ना, एक बेकॉन लाईट, तो दीपस्तंभ ठरलाय. कारण ज्या अडचणी मला लहानपणापासून तर माझ्या ग्रॅज्युएशनपर्यंत येत गेल्या, त्या सगळ्या अशा मायनस असा होत गेला तो दीपस्तंभामध्ये, की लाइक जो चढत गेलेला होता, तो आता प्रवास संपत आलेला होता. लाइक की खूप अडचणींवर म्हणजे खूप अडचणी माझ्या कमी होत गेल्या. तिथं सोल्युशन मिळत गेलं तुम्हाला. हां, सोल्युशन मिळत गेलं किंवा एक इंडिव्हिज्युअल लेव्हलला काउन्सिलिंग होत गेली, की तुला असे-असे प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मला मिळत गेलं. ॲक्सेसिबल एन्व्हायर्नमेंट होतं. हिअरिंग रिलेटेड लाइक की सबटायटल असू देत, YouTubeला जे सबटायटल वगैरे हो. असतात, त्याचे लेक्चर्स असू देत, ट्रान्सक्रिप्ट असू देत. तर ह्या सगळ्या गोष्टी मला दीपस्तंभाने प्रोव्हाईड केल्या आणि अ, एवढंच नाही, तर आता शालेय जीवनामध्ये किंवा ग्रॅज्युएशन लेव्हलला हे असं असतं, की आपल्याला पर्सनल लेव्हलला कोणी सांगणार नाही, की मी असं-असं शिकवलंय क्लासमध्ये. नाही, ते क्लासमध्ये एकदा शिकवून गेल्यानंतर म्हणजे परत आपल्याला कोणी सांगत नाही. आणि फ्रेंड्सवर म्हणजे फ्रेंड्स बेसिसवरती मी शिकत होते. पण दीपस्तंभाला आता तसं नव्हतं. दीपस्तंभाला पूर्ण जर्नी वेगळी होती. एक पर्टिक्युलर तुम्हाला मेंटर देण्यात येईल आणि ते तुम्हाला काहीही अडचणी असू द्यात, ते सॉल्व्ह करत गेले किंवा मला एक आपण म्हणतो, की एक पाथ जो मार्ग मला मिळालाय, तो मला दीपस्तंभनी दिलाय, जो की नावातच आहे. आणि ही त्यानंतर यू-पी-एस-सीची जी तयारी केली, ती देखील तुम्ही मनोबलमध्येच केली? अ, म्हणजे आता असं होतं, की तयारी जरी ग्रॅज्युएशन लेव्हलला हळू-हळू सुरू केली हां. होती. पण
एक दिशा माहिती नव्हती, की कसं सुरुवात करायची, आन्सर रायटिंग काय असतं, प्रिलिम्स काय असतं. पहिला अटेम्प्ट तर फक्त द्यायचा म्हणून दिला होता. तेव्हा माझं ॲडमिशन दीपस्तंभमध्ये नव्हतं. बरं. म्हणजे मला हे पण माहिती नव्हतं, की किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, कसे करायचे असतात. काहीच एक आयडिया नाही. स्ट्रॅटेजी असते, त्याची काहीच आयडिया नव्हती. जी की दीपस्तंभामध्ये आले, मग नंतर की एक मार्किंग असतं, या क्वेश्चनला एवढे मार्क्स असतात आणि हे असं-असं सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला बुक मटेरियल प्रोव्हाईड केले जातील. तुमच्या टेस्ट सीरीज म्हणजे सगळ्या प्रकारचं म्हणजे एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स लेव्हलचे असे 3 बॅच असतात आणि त्या बॅचमधून म्हणजे मला माझं ॲडमिशन झालं आणि मला ॲडव्हान्स बॅचमध्ये टाकण्यात आलं, बरं. की नाही तू करू शकते. मग पहिला अटेम्प्ट तरी मी म्हणजे मला काही माहिती नव्हतं, काही आयडिया नव्हती. फर्ग्युसनमध्येच दिलेला कॉलेज लाईफमध्ये असताना. पण दुसऱ्या अटेम्प्टच्या वेळेस मी दीपस्तंभाला प्रवेश घेतला होता. पण त्याही वेळेस एवढं काही माहिती नव्हतं. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली तेव्हाही माझा रिझल्ट आला नव्हता. पण तिसऱ्या वेळेस असं झालंय, की मेंटरिंग, टेस्ट सीरीज हे म्हणजे खूप सिरियसली मी फॉलो केलं. कारण यू-पी-एस-सीमध्ये म्हणजे खूप एकदम सश्यासारखी उडी मारल्यापेक्षा किंवा एकदम झेप घेतल्यापेक्षा एक सातत्य जे असतं, कन्सिस्टन्सी कासवासारखी ती खूप मेंटेन करते, खूप महत्त्वाची असते. तर मला हे दीपस्तंभामध्ये समजलं, की अ, मग ते डेली डायरी रायटिंग असो किंवा आपण काय केलंय, योगा केलाय का, मेडिटेशन केलंय का, ह्या सर्व गोष्टी फॉलो केल्या जातात, की तुम्ही केलंय का वगैरे असं डेली डायरी ट्रॅकर असतो. तर मला असं समजलं, की आधी तर आपण हे काहीच केलेलं नाहीये. बरोबर. हे सगळं जेव्हा एक पर्टिक्युलर कुणीतरी गाईडर असतो, एक कुणीतरी मेंटर असतो, तेव्हा आपल्याला समजायला लागतं, की आतापर्यंत आपण जे काही प्रवास होता, त्यामध्ये आपल्याला काहीच माहिती नव्हतं. तर म्हणजे दीपस्तंभाचा असा अमूल्य वाटा आहे, की आणि तो मी कधीच विसरू शकत नाही. मी नेहमीच त्यांची आभारी आहे. सो हे क्या सगळे बात आहे. जे असतात. ज्या दिवशी यू-पी-एस-सीचा रिझल्ट लागला, कारण तुमचे पहिले 2 अटेम्प्ट गेले होते. त्यात तुम्ही पूर्वपरीक्षा पण पास नव्हतात. तिसऱ्या अटेम्प्टला तुम्ही पास झालात. म्हणजे पूर्वपरीक्षा दिली, मुख्य परीक्षा दिली, इंटरव्ह्यू पण दिला. काय क्षण होता तो, की ज्या दिवशी रिझल्ट आला? रिझल्टच्या दिवशी तर म्हणजे खूप भारी वाटलं. ते तर नाही एक्सप्रेस नाही करू शकत मी. खूप छान वाटलंय. पण एवढी खात्री पण होती जेव्हा दीपस्तंभामध्ये प्रवेश घेतला, तेव्हा हे पण वाटलं होतं म्हणजे टेस्टमध्ये, मॉकमध्ये मार्क्स यायला लागले. तेव्हा मला इतकं होतं की नाही मी यावेळेस तिन्ही स्टेज पार करणार आहे आणि इतका विश्वास मला माझ्या सरांनी दिलेला होता की तू जर एकदा प्री काढले तर तू पुढच्या 2 स्टेप तू काढणार एवढं म्हणजे माहिती होतं. तर प्री पण निघत नव्हती ती सी-सॅटमुळे. सी-सॅट सारखा सब्जेक्ट जो बरोबर. होता. कारण बाकीचा जो जी-एस सारखा सब्जेक्ट आहे तो मी स्वतः समजून घेत होते. पण सी-सॅटमध्ये तुम्हाला कोणीतरी शिकवायला लागतं. मॅथ कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हे मी स्वतः नाही समजून घेऊ शकले. सो तिथे अडचण येत गेली. पण थर्ड अटेम्प्टला मी तोही म्हणजे प्रयत्न केला, की मला हेही शिकायचंय. तोही माझ्यासाठी एक नवीन अ, अ, अनुभव होता बरोबर. आणि मला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो म्हणतो आपण, तो मला दीपस्तंभने दिला, की नाही तू करू शकते. सो मला तिथे विश्वास बसलाय, की मी यावर्षी तिन्ही टप्पे पार करेन. आणि ते केले तुम्ही. हो. काय ज्या दिवशी रिझल्ट आला, आई-वडिलांची काय भूमिका होती? म्हणजे काय त्यांच्या रिएक्शन काय होत्या? रिएक्शन म्हणजे आता जर म्हणजे एवढा तरी विश्वास होता आई-वडिलांना, की आधी जर तू अमरावती बोर्डातून येतीये, तू फर्ग्युसन कॉलेजमधून पण येतीये, तर त्यांच्याही अपेक्षा अजून जास्त वाढल्या होत्या, की आता तू ऑफिसर पण होशीलच, असं झालं होतं. पण टेन्शन तरी येतच. म्हणजे अक्षरशः माझ्या पप्पांनी रिझल्ट आल्यानंतर त्यांच्याकडे पी-डी-एफ गेली, पण नाव सर्च करायची हिंमत होत नव्हती, की म्हणजे बघूया का? किंवा जर मला समजलं, की जर सपोज नाव नाहीये, तर मला काय वाटेल वगैरे असे विचार ते करत होते. पण नंतर मीच फोन केलाय आणि म्हटलंय, की झालंय माझं यावर्षी म्हणून. आणि खूप गोष्टी अशा होत्या, की म्हणजे माझ्या कॅटेगरीमध्ये किंवा जे फिजिकल डिसेबल आहे, तर काही स्टुडंट जे होते जे की मागच्या वेळेस सिलेक्ट पण झालेले होते. त्यांच्याही मी समोर गेले, तर ह्याचा मला जास्त आनंद होता, की नाही मी माझ्या कॅटेगरीमध्ये पण पुढे गेले आणि असं होतं, की असं म्हणतात, की स्वतःशी तुलना करा. इतरांशी केल्यापेक्षा स्वतःची तुलना जर केली, की कालपेक्षा आज मी बेटर आहे, हेही मी करत गेले. पण मी त्याही पेक्षा जास्त एक लक्षात ठेवलं,
की मला माझ्या कॅटेगरीचा विचार नाही करायचा, मला नॉर्मलमध्ये एकदा जायचंय, की एक जनरल मध्ये जायचंय त्या कॅटेगरीचं, आणि माझं ते स्वप्न अजूनही मला पूर्ण करायचं आहे. मला पुढेही क्या बात त्याबद्दल आहे. परीक्षा द्यायची आहे. क्या बात आहे. आज जे आपण बोलतोय ते तुम्हाला ऐकायला येत नाही, पण तुम्ही लिप सिंक वरून ते ओळखताय येस सर. किंवा माझं म्हणणं ते तुम्हाला लिप सिंकच्या द्वारे कळतंय. Yes. ज्या वेळेस तुम्ही युपीएससीचा इंटरव्ह्यू दिला, युपीएससीचा इंटरव्ह्यू द्यायला गेला त्यावेळेस ही भीती नाही वाटली की अरे बाबा आता हे कसं होईल, कारण पॅनल मेंबर बोलणार आहेत, ते काय बोलतायत, कसं बोलतायत, मल्टिपल पॅनल मेंबर असतात, एक व्यक्तीकडे तुम्ही पाहू शकता, एक व्यक्तीचं लिपसिंग तुम्ही करू समजू शकता. काय म्हणजे अशी भीती नाही वाटली तुम्हाला इंटरव्ह्यूची? इंटरव्ह्यूला जाण्याआधी भयंकर भीती होती मनात, की आता एका पर्सन बरोबर आपण बोलू शकतो, ठीक आहे. आणि एका वेळेनंतर म्हणजे 5-10 मिनिटानंतर मला हेही समजायला लागेल, की ती पर्सन कशी बोलते. पण जेव्हा 5 ते 6 मेंबर आहेत आणि तुम्ही प्रत्येकाची लिपचिंग वेगळी आहे. कुणी हळू बोलतंय, कुणी मोठ्याने बोलतंय, किंवा प्रत्येकाची लिपचिंग मला करायला वेळ लागायचा. पहिल्या पर्सनकडे बघायचं, आणि जर मध्ये कुणीतरी दुसरा क्वेशन विचारला तर मला अडचण येणार. ही भीती इंटरव्ह्यूला जाण्याआधीच होती. म्हणजे कधी-कधी असं असायचं, की एखादा क्वेशन आहे, त्याचा आन्सर मला माहितीही असेल. पण मे बी तिथे मी सॉरी सर किंवा मला माहिती नाही असंही म्हणून येईल का? असाही प्रश्न होता. कारण म्हणजे असं असायचं, की मला येत असूनही मी आन्सर देणार नाही. कारण ती एक भीती मनात राहायची, की सपोज म्हणजे परत-परत पण विचारणार, तर कुठवर विचारेल? की मला सर क्वेशन समजला नाही, तुम्ही परत रिपीट करा वगैरे. हे मी सारखं-सारखं म्हणणार नाही, असं माझ्या माइंडसेटमध्ये होतं. पण ही भीती मी जेव्हा मॉक टेस्ट द्यायला लागले, तर माझे मेंटर अमोल लंके सर, त्यांनी मला सांगितलं, की "तू खूप जास्त लोकांशी संवाद कर, जेणेकरून तुला लिप सोपं जाईल. इन जनरल कन्व्हर्सेशन कर, बरोबर. स्टुडंट बरोबर कर, जेवताना कर, बोलताना कर, कुणाशीही कर. कॉलवर न बोलता तू समोरासमोर येऊन बोल, पण तू बोलत राहा." मग मला गरज होती कंटेंट, म्हणजे कंटेंट मिळवण्यापेक्षा किंवा नॉलेजपेक्षाही मला लिपचिंग शिकण्याची जास्त गरज होती. ते सरांनी मला सांगितलं. आणि नंतर मी मॉक वगैरे दिल्यानंतर मला खूप जास्त म्हणजे प्रॅक्टिस पण होत गेली, की नवीन-नवीन लोकांशी माझं कम्युनिकेशन वगैरे वाढत गेलं. त्यानंतर जेव्हा फायनल इंटरव्ह्यू होता, तेव्हा मनात भीती होती. पण सर आलेत एक आणि ते म्हटलेत, की तुम्हाला इंटरप्रिटर मिळू शकतो, आणि त्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी माझ्यासाठी कुठेच नव्हती, कुठलीच बरोबर. नव्हती. खूप भारी वाटलं मला, की हां, मला जर असं असू शकतं इंटरप्रिटर वगैरे मिळू शकतो, की तो टाइप करेन आणि मला स्क्रीनवरती मेन्शन होईल, की त्यांनी काय क्वेशन विचारला, बरोबर. तो किंवा क्वेश्चन समोर हां, दिसेल. क्वेशन समोर दिसेल. त्यानंतर पण तिथेही प्रॉब्लेम येत गेले. मी आत गेले, पण टायपिंग वगैरे एवढी फास्ट नसल्यामुळे किंवा मला तिथेही प्रॉब्लेम होत गेले. मग पॅनल मेंबरला पण जाणवायला लागलं, की म्हणजे खूप वेट करायला लागतंय. त्या स्क्रीनवरती पूर्ण क्वेशन येईपर्यंत वगैरे मला आन्सर करण्यासाठी खूप वेट करावं लागतं. त्यावेळेत ते परत मला एक तोच क्वेशन रिपीट करून टाकायचे. तेव्हा बरं. मला समजून यायचं. मग नंतर म्हणजे भीती होती, पण पॅनल मेंबर खूप कॉर्डियल असल्यामुळे त्यांनीही मला समजून घेतलं आणि 2 ते 3 मिनिटं माझ्याशी असं इन जनरल कन्व्हर्सेशन केलं. ती गोष्ट मला यू-पी-एस-सीची खरंच म्हणजे खूप अ, हे वाटतं, की आपण यू-पी-एस-सीला एक फॉर्मल इन्स्टिट्यूशन म्हणून बघतोय. पण त्याही लोकांना माहिती असतं, की ही जी पर्सन आलेली आहे, ही कुठल्या माइंडसेटमध्ये आहे. अभ्यास त्यांचा झालेला आहे, पण ती सध्या कुठल्या प्रेशरमध्ये आहे, कुठल्या टेन्शनमध्ये आहे. तर आपण हिला कसं म्हणजे लाइक कम्फर्टेबल करू शकतो. तर त्यांनी तो प्रयत्न केला आणि मला ते खूप भारी वाटली ती गोष्ट, की 2 ते 3 मिनिटं इन जनरल कन्व्हर्सेशन, इंटरप्रिटर वगैरे. तर त्या गोष्टी म्हणजे नोंद करण्यासारख्या आहेत माझ्यासाठी. क्या बात है! म्हणजे इंटरव्ह्यूला गेल्याच्यानंतर जे बर्डन होतं किंवा जी भीती होती तुमच्यावरती, तीच दूर झाली म्हणायची तुमच्या त्या 2-4 मिनिटामध्ये. येस सर, येस. अगदी बरोबर. ॲब्सोल्युटली. कशा पद्धतीने तयारी करत होतात तुम्ही स्पर्धा परीक्षेची? आता तुम्ही तयारी करत होता, ग्रॅज्युएशनपासून तुम्ही तयारी करत होतात. तुम्ही दीपस्तंभाला मनोबलला गेलात, तिथेही तुम्ही तयारी केली. कशा पद्धतीने पूर्वपरीक्षा असेल मुख्य? कारण पहिल्या 2 पूर्वपरीक्षा तुम्ही फेल होतात. त्याला कारण होतं सीसॅट. तिसरी ज्यावेळेस परीक्षा तुम्ही दिली आणि त्याच्यात आज हे तुम्हाला यश मिळालंय, कशा पद्धतीने तयारी केली?
एकंदरीत हा जो प्रवास आहे हं. तो लाईक मला एवढं मला खात्री होती, की माझं रायटिंग स्किल वगैरे ठीक आहे. जर मला आधी मार्क्स मिळत गेले आहेत, तर इथेही मला मिळतील. मी काहीतरी लिहू शकते. कारण मेन्समध्ये असं राहतं, की आपल्याला लिहिण्याचा स्कोप राहतो. आपल्याला आपलं मत मांडण्याचा स्कोप असतो. बरोबर. बट प्रीमध्ये मी फेल व्हायचे कारण तिथे लाइक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन अँड ऑल. तर तिथे मला म्हणजे बॅरियर्स येत गेलेत, जे की आधी ऑलरेडी होते. पण मला इतकं माहिती होतं, की एकदा जर सीसॅट निघतोय माझा, तर पुढे मला असं काही अडचण येणार नाही. सो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती कन्सिस्टन्सी, ती मी कधीच विसरले नाही. आणि दुसरी गोष्ट ऑनेस्टी. आपण कोणाला तरी दाखवण्यासाठी अभ्यास नाही करतोय. आपण आपल्या स्वतःसाठी अभ्यास करतोय. कुणीतरी आलंय म्हणून दाखवू नका. पण स्वतः आपण किती ऑनेस्ट आहे, किती लॉयल आहे स्वतः बाबतीत. मग त्या गोष्टीवर मी जास्त लक्ष दिलं. आणि अजून एक गोष्ट इंटिग्रिटी, की कुणीही तुम्हाला बघत नसताना तुम्ही काय काम करताय. तर ही गोष्ट तुमच्यामध्ये असेल, तर मे बी यश तुमच्या खूप जवळ येईल. सो एवढं मला माहिती होतं आणि म्हणून त्या टप्प्यामध्ये मी तिन्ही टप्पे पार केले. अच्छा. कॉन्फिडन्स होता, की आपण अधिकारी होणार किंवा आय-ए-एस होणार म्हणून? याच्या आधी असं, कारण तुम्ही 10वी मध्ये पण चांगला स्कोर होता तुमचा, 12वी मध्ये चांगला स्कोर होता, ग्रॅज्युएशनला पण हे सगळ्या गोष्टी तुमचं अकॅडमिक चांगलं होतं. तुमचं स्वप्न पण होतं अधिकारी बनायचंय. पण असं वाटलं होतं का, की हो आपण 100%? येस सर. म्हणजे हे तर वाटलं कॉन्फिडन्स होताच, की लाइक जर आपण म्हणजे स्वतः काही करू शकत नाही, असं न्यूनगंड असताना जर आपल्याला आपण टॉपर येतोय, तर हे का नाही करू शकणार? असंही वाटत होतं. सो मला असं वाटतं, की ही खूप अशी मोठी गोष्ट नाहीये, की लाइक जर अपयश आलं, तर ती आपल्या यशाची पहिली पायरी असते आपण म्हणतो. तर कुठलंही अपयश जर असेल, तर तेव्हा खचून न जाता जर तुम्ही विचार करताय, की नाही अपयश आलं म्हणजे पुढे यश आहे किंवा पुढचा जो टप्पा आहे तो यशाचा आहे. मी कुठलेही म्हणजे मी अदर एक्झाम पण देत होते लाइक म्हणजे बँकिंग सेक्टर असो किंवा नाबार्ड, आर-बी-आय असेही मी एक्झाम दिल्या आहेत. तर ह्या एक्झाम दिल्यामुळे माझं सी-सॅट पण कव्हर झालाय. हे या एक्झामचा पण यामध्ये खूप वाटा आहे. मी फॉर्म भरत गेले वगैरे. मग हे कशासाठी? तर फक्त कॉन्फिडन्स बूस्टर म्हणून या एक्झामनी माझं स्वप्न तर आय-ए-एस व्हायचंच आहे. पण की हे पण आपण करू शकतो का? हे पण एक मनामध्ये होतं, की जर बाकी मुलं करतायत, तर आपण पण हे एकदा केलं पाहिजे. मी इव्हन माझं आर्ट बॅकग्राऊंड होतं, पण मी सी-एस-आय-आरचा पण पेपर दिलेला, जो की सायन्सच्या मुलांचं बॅकग्राऊंड असतं. आणि मी त्याही पेपरला गेले होते. मी त्यामध्येही प्री पास झाले होते. तर असं वाटतं, की लाइक कॉन्फिडन्स तर होता. मी अदर एक्झाम्सच्या जवळ-जवळ 9 ते 10 प्रिलिम्स पण पास झाले होते. बरं. त्यामुळे अजून जास्त कॉन्फिडन्स माझा वाढलाय, की यू-पी-एस-सी नक्कीच करेन. अच्छा. काय सांगाल तुम्ही? आता आपण महिला दिन आहे, तर महिला दिनाविषयी थोडंसं बोलूयात, की बऱ्याच महिला असतात, की त्यांच्याकडे कारणं खूप असतात, की वेळ मिळत नाहीये, कुटुंबाची साथ नाहीये किंवा आणखीन काही गोष्टी असतात, की कारणं देतात. त्याच्यामुळे आम्हाला या क्षेत्रात येता येत नाही किंवा कुठल्याही क्षेत्रात जाता येत नाही. तुमच्याकडे तर खूप अडचणी होत्या. तुमच्याकडे तर सांगण्यासाठी खूप कारणं होती. तुम्ही जरी घरी बसून राहिला असतात, तरी तुम्हाला कोणी काही बोललं नसतं. तरीही तुम्ही याच्यावरती मात करून आज तुम्ही यू-पी-एस-सी क्रॅक केली. काय सांगाल महिला दिनानिमित्त या महिलांना? मला एवढंच सांगायचंय, की जर माँसाहेब जिजाऊ पण हातामध्ये बांगड्या घालूनच घरामध्ये बसल्या असत्या, तर आज छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते. बरोबर. किंवा सावित्रीबाई जर दगडफेक करून किंवा लोकं शिवीगाळ करतायत, ते जर बाहेर निघाले नसते, तर आजही आपण शिक्षण घेतलंच नसतं. अगदी जर तशा बरोबर. कठीण परिस्थितीमधून जर ते पुढे येऊन म्हणजे त्या परिस्थितीमध्ये जर त्या बाहेर येऊन आपल्यासाठी, महिलांसाठी काम करतायत किंवा समाजासाठी काम करतायत, तर आज तर परिस्थिती खूप सुधारली आहे. कॉन्स्टिट्यूशनने महिलांना खूप फ्रीडम दिले. मग आपण त्या त्या गोष्टीचा वापर का नाही केला पाहिजे? तर मला असं वाटतं, की जे पण महिलांना फ्रीडम मिळालेला आहे, त्याचा तुम्ही नक्की पूर्णपणे फायदा घ्या. पूर्णपणे त्याचा वापर करा. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला अडचणी होत्या. पण मी जसं की सुरुवातीलाच म्हटलं, मी अडचणीला अडचण नाही मानलंय. म्हणजे आता माझ्या यशाच्या पाठीमागे जो पाठिंबा राहिलेला आहे, तो माझ्या मम्मीचा आहे सगळ्यात जास्त.
मग तो इमोशनली असू देत किंवा एज्युकेशनली असू देत. माझ्या मम्मीचं उदाहरण असं की ती खूप हुशार होती. डी-एड तिने डी-एड म्हणजे 12वी ग्रॅज्युएशन डी-एड वगैरे केलं. त्यानंतर एम-पी-एस-सीची पण ती तयारी करायची. बर पण घरची बंधनं होती. म्हणजे माझे आजी-आजोबा की नको शिकायला. कारण त्यावेळेस एवढं म्हणजे अवेलेबल नव्हतं किंवा म्हणजे लाइक सोसायटी एवढं अवेअरनेस नव्हतं. तर तरीही जर ती त्यावेळेस शिकते, तर नक्कीच मलाही म्हणजे तिचं जे स्वप्न पूर्ण नाही झालंय, ती मला सांगायची किंवा तू शिक आणि तू पुढे जा. त्यामुळे मुलींना म्हणजे फक्तच बाहेरून सपोर्ट किंवा वडिलांचा वगैरे सपोर्ट तर असतो, शिक्षकांचाही सपोर्ट असतो, जर तुम्ही हुशार आहात तर. पण सगळ्यात महत्त्वाचा जो सपोर्ट लागतो, तो मला असं वाटतं की आईचा लागतो. कारण एखादा आता आपण बघतो की समाजामध्ये लग्नाचे वगैरे विषय निघतात. मुलींच्या लग्नाचे जे काही विषय निघतात, बरोबर. तर अ, जोपर्यंत म्हणजे बाहेर तो विषय असतो, तोपर्यंत ठीक आहे. तोपर्यंत मुलींना काहीही वाटणार नाही. पण जेव्हा तिचे मम्मी-पप्पा किंवा आई-वडील जेव्हा हा विषय बोलतात, तेव्हा मात्र ती खचून जाईल. म्हणजे असं होतं की बाहेरच्या लोकांनी तिला काहीही बोललं तर एवढा म्हणजे फरक नाही जाणवणार, जेवढा की आपले आई-वडील आपल्या लग्नाविषयी बोलतात. माझ्या फ्रेंड्ससोबत पण असं झालेलं आहे खूप जास्त, की लाइक घरून लग्नाचा विषय काढलाय आणि तेव्हापासून म्हणजे एकदमच त्यांनी अभ्यासच करायचा बंद केलाय. मग त्यांनी म्हणू देत, की आम्ही तुम्हाला 1 वर्ष देतो, 2 वर्ष देतो. पण आपल्या डोक्यामध्ये तेव्हा त्या फ्रीडमने अभ्यास होत नाही. हेही मला सांगायचंय. त्यामुळे मला पालकांना पण एक सल्ला द्यायचा आहे, की तुम्ही प्लीज म्हणजे असं लाइक मुलींना मुली करतील, पण तुम्ही त्यांना एक फ्रीडम द्या. तुम्ही ते करण्याची अपॉर्च्युनिटी तरी द्या. तर नक्कीच संधीचं सोनं करतील. अगदी बरोबर. कदाचित जर तुमच्याकडे पाहून जर असं वाटलं असतं, की बाबा नको बाहेर पाठवायला, नको पुण्याला पाठवायला किंवा जाऊ द्या, राहू द्या घरीच. तुम्हाला जर संधी मिळाली नसती, तर कदाचित आज आपण इथे गप्पा मारल्या नसत्या. येस. बरोबर. खरं तर वाटताना एवढं सहज वाटतंय, की झालं UPSC क्रॅक केली. खरंच हे एवढं सोपं होतं? सर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता ॲज अ हिअरिंग इम्पेअर्ड जर आपण म्हटलं, तर घरच्यांना एवढी जास्त भीती होती, की मी असं म्हटलेलं, मी बोलता-बोलता बोलून गेले, की जर मला 12वी मध्ये 90च्या वर मिळाले, तर मी म्हणेल, तिथे तुम्ही मला शिकायला जाऊ देणार. बरं. मग त्यांनी पण बोलून हो म्हणून टाकलेलं. मग थोड्या दिवसांनी जेव्हा रिझल्ट लागला, त्यानंतर माझ्या घरच्यांना खूप टेन्शन आलंय. अरे हिला आता 94% मिळाले आणि आता ही बाहेर बाहेर जायचं जायचं. म्हणणार. मग झालंय असं की पुणे एक लाइक एवढी जर मेट्रोपॉलिटन इतकी चालू सिटी आहे आणि मला वाहनांची पण आवाज येत नाही. एवढ्या अडचणी. हो. मग माझ्या घरच्यांना खूप भीती वाटली, की आता ही एकटी जायचं म्हणते आणि ते सुरुवातीला तयार नव्हते. पण माझा तो हट्ट, की नाही तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं, आता मला जाऊ द्या आणि मी सगळ्या गोष्टी टॅकल करेन आणि एवढी अडचण मला येणार नाही. मी असं त्यांना धीर देत आले, की नाही बाबा मी करू शकते, तुम्ही काळजी करू नका वगैरे. तर त्यांनी मला तेवढा विश्वास ठेवून इथे पाठवलंय आणि खरंच मी त्यांचे खूप जास्त आभार मानते, की आई-वडिलांनी खूप मोठा पाठिंबा दिलाय. जर एखाद्या नॉर्मल मुलीला पण बाहेर जायला मिळत नाही, मला जर एवढ्या अडचणी असताना बाहेर जा म्हणतायत, तर त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे. आणि त्यानंतरचा प्रवास म्हणजे आता मला मुलाखतीला दिल्लीला जायचं होतं. हो. आणि आता जायचं तर फ्लाईटने. फ्लाईटने जायचं म्हटल्यावरती आतमध्ये गेल्यानंतर कुणाला आपल्या सोबत तर येऊ देणार नाही आणि मी बरोबर. कुणाच्या सोबत नव्हते गेले. माझा हट्ट होता, की मला एकटीलाच जायचंय. बरं. मग मी सांगितलं, की नाही मी एकटीच जाणार. मी पुण्यामधून दिल्लीला पोहोचेपर्यंत माझे पप्पा म्हणजे वाज लाइक, की कधी पोहोचणार आहे आणि कधी हिचा फोन येणार आहे. खूप अशी भीती होती. पण ह्या सगळ्या गोष्टी मी करेन. हाही म्हणजे माझ्यावर खूप जास्त विश्वास त्यांनी ठेवलेला होता आणि त्यामुळेच हे शक्य झालंय. बरोबर. पण तुमच्या वडिलांचं पण म्हणणं बरोबर होतं, की बाबा आता पुण्याला जर पाठवायचंय किंवा कुठं बाहेर पाठवायचं, तुम्हाला गाड्यांचा आवाज पण येत नाही, मागून एखादी गाडी आली, हॉर्न देते, आवाज येत नाही. हे कसं मॅनेज करता? सर जसं की मी सुरुवातीला म्हटलं, हं. इव्हन दो आय एम अ नॉट गुड लिसनर, बट वेल ऑब्झर्वर. Observer. सो ज्या काही गोष्टी आहेत, मायनर गोष्टी खूप फॉलो केल्या. सिग्नल असू देत.
भलेही ते 1 किलोमीटर चालत जायला असू देत, पण तोपर्यंत फुटपाथवरती चालत जाऊन पुढचं जेव्हा सिग्नल येईल, तेव्हाच रोड क्रॉस करायचा. ह्या गोष्टी मी फॉलो केल्यात. फर्ग्युसनला कुठलेही असं म्हणजे हॉस्टेलवरनं फर्ग्युसनमध्ये, कॉलेजमध्ये जाण्याचा जो प्रवास होता, पायी जायचे. 4 किलोमीटर मी प्रवास केलाय. तेवढं म्हणजे की 4 किलोमीटर पायी जायचं, यायचं अशा गोष्टी पण व्हायच्या. पण घरी खूप जास्त टेन्शन पण या गोष्टीचं यायचं. मलाही यायचं, पण एक सवय होऊन गेली. कालांतराने असं म्हणजे मी सवय करून घेतली त्या गोष्टीची. सो मला ते आत्ता अवघड जात नाही. स्वतःला हँडिकॅप समजता? सॉरी सर. स्वतःला तुम्ही हँडिकॅप समजता? सर आत्ता सांगायचं झालं तर आत्ता तर बिलकुलच नाही. कारण जर 10वी पर्यंत मला माहितीच नव्हतं, की मी हँडिकॅप आहे किंवा काय. जर मी 10वी पर्यंत समजलंच नाहीये स्वतःला, तर आत्ता काय समजणार ना. एक्झॅक्टली. सो मी आत्ता तरी एवढं म्हणजे मी नॉर्मलच आहे असंच येस. म्हणून वावरते. काय वाटतंय आता रिझल्ट आल्याच्या नंतर? खूप भारी वाटतंय आणि खूप छान अनुभव होता. खूप लवकर मिळाला. माझं स्वप्न असं होतं, की 25च्या आधी कुठलीही पोस्ट असू देत, मला ती आधी पाहिजे. माझं IAS होण्याचं स्वप्न मी कधीही पूर्ण करेन, पण 25च्या आधी माझ्या हातात UPSCच्या अंडर पोस्ट पाहिजे आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं. म्हणून मी खूप जास्त आनंदी आहे. अगदी बरोबर. तुम्ही सुरुवातीला मगाशी बोललात बोलताना, की तुमच्या वडिलांना वाटत होतं, की कसं पाठवायचं पुण्याला आणि तुम्ही बोलताना बोललात, की एक मुलगी आहे, कसं पाठवायचं? तुमच्या या परिस्थितीमध्ये जर तुमचे वडील तुम्हाला पाठवतात का, तर तुमचा हट्ट होता, तुम्ही तेवढे जिद्दी होतात आणि तुमच्याकडे काहीतरी करून दाखवायची धमक होती. ही धमक प्रत्येक मुलीमध्ये जर असेल तर कुठलेच आई वडील अडवणार नाहीत. खरं तर तुम्ही एक आदर्श आहात या महिलांसाठी, या मुलींसाठी. कारण एवढे चॅलेंजेस असताना देखील तुम्ही आज UPSC मधून हे यश मिळवलंय. कुठेही न खचता, कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता किंवा कारण प्रत्येक अपयशावरती कुठल्या तरी गोष्टीचं खापर फोडलं जातं आणि Yes. तुमच्याकडे तर अशा भरपूर गोष्टी होत्या. तर तुम्ही त्या न करता तुम्ही आज हे यश मिळवलं आणि खरं तर महिला दिनाच्या हे औचित्य साधून आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळाली. हा सगळ्यात मोठा योगायोग आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुमच्या आईवडील असतील, तुमचे मित्रमंडळी असतील आणि विशेष करून दीपस्तंभ मनोबल यांच्या सहकार्याने आज कदाचित आपण इथे गप्पा मारतोय. येस. बरोबर. मनोबलविषयी विद्यार्थ्यांना काय सांगाल? जर आजही आज तुम्ही मनोबलमधून यशस्वी झालात, पण मनोबल अजून बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, की ज्यांना गरज आहे. काय संदेश द्याल शेवटी? सर जर पर्टिक्युलर दिव्यांग मुलांना सांगायचं झालं, तर की आपल्याकडे जर एखादी गोष्ट नाहीये किंवा एक कॉइन आहे त्याला 2 साइड असतात. वीकनेस पण आहे तुमच्याकडे, तर स्ट्रेंथ पण काहीतरी असेल. Yes. पण तुम्ही जसं की कस्तुरी मृग आपण म्हणतोय, की त्याचा तुम्ही तुमच्यामध्ये ज्या ॲबिलिटीज आहेत, त्याचा शोध घ्या किंवा स्वतःमध्ये कुठली ॲबिलिटी असते ही आपल्याला बरेचदा माहिती नसतं. आता मलाच स्वतःला असं वाटतं, की लाइक 10वी पर्यंत मी माझ्या वीकनेसवर लक्षच दिलेलं नाहीये. म्हणजे मी त्याला स्ट्रेंथ म्हणूनच बघितलं आणि मला हे खऱ्या अर्थाने 10वी नंतर समजलं, की हा वीकनेस होता. सो तुम्ही वीकनेस तुमच्यातले बघूच नका. मला असं सांगायचंय, की तुम्ही फक्त तुमच्याकडे जी पॉवर आहे, त्याकडे लक्ष द्या आणि जर मी करू शकते, तर मला असं वाटतं प्रत्येक जण करू शकतो. तर मी हेच म्हणेल, की फक्त तुम्हाला जी संधी मिळाली आहे, मे बी ती तुमच्या लाईफमधली कुठलीही असो किंवा दीपस्तंभमधली असो. दीपस्तंभ म्हणजे तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे तुमच्या लाईफमधला. तर तुम्ही पुरेपूर वापर घ्या, म्हणजे पुरेपूर फायदा घ्या. सो एवढं मी सांगेन, की त्या संधीचं तुम्ही सोनं करा. अगदी बरोबर. तुम्ही जर सांगितलं, की मी करू शकते, तर कोणीही करू शकतं. अर्थात तुम्ही करू शकता म्हणण्यापेक्षा तुमच्यामध्ये जिद्द होती. तुमच्यासारखी जिद्द जर असेल, तर कोणीही, कुठलीही महिला ते करू शकते. आणि तुम्ही जे करून दाखवलंय, ती काही छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही महिलांसाठी, एकंदरीत आपल्या समाजासाठी ही प्रेरणादायी ठरेल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, मनसोक्त गप्पा मारल्या आणि खरं तर तुमचा प्रवास मांडला. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आणि पुनश्च एकदा तुम्ही हा जो यशाचा झेंडा रोवलाय, त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद सर.